स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिसोसिएशन कॉन्स्टंटवरची काही न्यूमरिकल्स बघितली. आज आपण एखादा न्यूमरिकल बघायचं आणि पुढचा पॉईंट सुरू करायचा आयोनायझेशन. तर आपण एक न्यूमरिकल कसं सोडवायचं हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. तुम्ही नंतर ते घरी सोडवायचं. कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स, असं ब्रॅकेटमध्ये घातलंय म्हणजे ते वाचायचं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स इन 0.1 मोल पर dm³ solution of acetic acid if dissociation constant of acetic acid is dissociation constant of acetic acid is 1.8 into 10 raised to minus 5. Calculate H3O plus ion concentration in 0.1 molar in mole per dm³ solution of acetic acid if dissociation constant of acetic acid is 1.8 into 10 raised to minus 5. काय आपण पहिल्यापासून लिहिली, काय दिलंय आणि काय करायचंय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स काय दिलेलं आहे इन 0.1 मोल dm³ म्हणजेच मोल पर dm³ म्हणजेच काही वेळेला कॅपिटल M ला दाखवलं जातं म्हणजे मोलार सोल्युशन. तर कॅपिटल M किंवा मोल पर dm³ म्हणजे सोल्युशनचं काय आहे कॉन्सन्ट्रेशन C इक्वल टू 0.1 कॅपिटल M लिहा किंवा मोल पर dm³ लिहा चालेल. इफ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिटिक ॲसिड आहे म्हणजे वीक ॲसिड आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट सिम्बॉल K इक्वल टू 1.8 into 10 raised to minus 5. आता HK दिले, C दिले, H3O प्लस आणि KC चा काय संबंध आहे. तर डिग्री ऑफ डिसोसिएशनची आपण जेव्हा डेफिनेशन बघितली तेव्हा आपण बघितलं होतं बघा, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन और anion इक्वल टू अल्फा इंटू C. In case of acids and bases, if acid is weak, then concentration of H plus ion equal to alpha into C. जर ऍसिड वीक असेल CH3COOH हे ऍसिटिक ऍसिड वीक आहे, जर ऍसिड वीक असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल टू काय असतं अल्फा इंटू C असतं. आणि जर स्ट्रॉंग ऍसिड असेल HCl सारखं तर अल्फा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल टू C असतं. का जर ऍसिड स्ट्रॉंग असेल तर त्याचं कंप्लीट डिसोसिएशन होत असतं. आणि फॉर मोनोबेसिक स्ट्रॉंग ऍसिड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल टू दी C. जर मोनोबेसिक ऍसिड असेल तर स्ट्रॉंग असेल तर जेवढं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं तेवढंच H प्लसचं. पण जर ऍसिड वीक असेल तर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन हे कशावर डिपेंड असतं अल्फावर डिपेंड असतं. therefore concentration of H plus equal to alpha into C. then what is H3O plus. तर H3O plus म्हणजेच H plus where H plus is not in existence. actually हा जो H plus असतो तो H2O बरोबर रिॲक्ट होतो आणि त्याचा H3O plus तयार होतो. म्हणजे H3O plus म्हणजेच काय H plus असतात. जिथं जिथं H3O plus येईल किंवा H प्लस येईल तर H प्लस म्हणजेच H3O प्लस किंवा H3O प्लस म्हणजेच H प्लस असं तुम्ही कन्सिडर करायचं. म्हणजेच इथं आपल्याला काय काढायचं आहे H प्लस काढायचा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस दोन्हीपैकी एक. मग तो काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे अल्फा माहिती पाहिजे आणि C तर दिलेला आहे तर माहिती पाहिजे अल्फा. अल्फा काढण्यासाठी फॉर्म्युला काय अल्फा इक्वल टू रूट KA अपॉन C. तर KA किती आहे 1.8 इंटू 10 raised to minus 5 अपॉन C किती आहे 0.1. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मी हे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आता तुम्ही ते करायचं हे U1 करायचं 0.1 वरती घ्यायचा अल्फा इक्वल टू हे सोल्युशन सॉल्व केलं तर तुमचं येणार आहे 1.341 into 10 raised to
लेक्चरमध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहे. आता अल्फा काढलेला आहे. आता आपल्याला काढायचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस म्हणजेच काय असतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस असतात. H प्लस इक्वल टू अल्फा इंटू सी. अल्फा काय आहे 1.341 इंटू 10⁻² आणि सी आहे 0.1. 0.1 म्हणजेच 1 इंटू 10⁻⁻1. हेच मी लिहिते 1 इंटू 10⁻⁻1 च्या फॉर्ममध्ये 0.1 लिहिलं तरी काही फरक पडत नाही. 1 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे ते झालं 1.341 इंटू 10⁻² आणि 10⁻⁻1 म्हणजे झाले 10⁻³ 10⁻³ काय आलं हे आपलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. त्या कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं, मोल पर डीएम क्यूब किंवा कॅपिटल एम दाखवायचा. मोल पर डीएम क्यूब कॉन्सन्ट्रेशन किंवा कॅपिटल एम मध्ये दाखवायचं. दिस इज द बघा याच्यामध्ये वीक ऍसिड असेल तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस म्हणजेच H प्लस अल्फा इंटू सी हा फॉर्म्युला वापरायचा. किंवा वीक बेस असेल तरी सुद्धा अल्फा इंटू सी हा फॉर्म्युला वापरायचा. आपल्या नेहमीच्या फॉर्म्युलाने अल्फा काढून घ्यायचा आणि मग सी ने मल्टिप्लाय करायचं. आणि नेक्स्ट पॉइंट आपण बघूया ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर किंवा आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. ॲटो आयोनायझेशन ऑफ वॉटर किंवा आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतो तेव्हा काढतो डिराइव करतोय. आयोनिक कॅल्क्युलेट नाही, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. ॲटो आयोनायझेशन, ॲटो म्हणजे काय स्वतः, वॉटरचं स्वतःचं आयोनायझेशन झाल्यानंतर कसं होतंय तर आपल्याला माहित आहे वॉटर जर आयोनाइज झाला तर कसा होईल H प्लस आणि OH मायनस. नवीन कन्सेप्ट प्रमाणे हे जरा वेगळ्या पद्धतीने लिहायचंय. आत्ताच आपण बघितलं की H प्लस डायरेक्ट H प्लस नॉट इन एक्झिस्टन्स. H प्लस कंबाईन्स विथ द वॉटर टू फॉर्म द H3O प्लस. हा H प्लस आपल्याला H3O प्लस या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्यामुळे हेच इक्वेशन थोडंसं चेंज करून आपण लिहायचं. इन केस ऑफ प्युअर वॉटर, प्युअर वॉटरमध्ये त्याचं आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन कसं होतंय बघा, H2O इन लिक्विड स्टेट प्लस H2O H3O च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपण काय केले आणखी एक H2O इकडे ॲड केला म्हणजे आपल्याला इकडे पण तो ॲड करता येईल. H2O प्लस H2O, H प्लसच्या ऐवजी काय लिहिलं आपण H3O प्लस आणि OH मायनस. याच्यामध्ये H2O ॲड केला की H3O प्लस झालं. इकडे ॲड करायला लागला की आपल्याला इकडे पण ॲड केला पाहिजे म्हणून H2O प्लस. आणि हे वॉटरमध्ये आहे त्यामुळे काय येणार आहे ॲक्वियस येणार आहे. कारण आपण वॉटरमधल्या सोल्युशनला काय म्हणतो ॲक्वियस. तर याच्यावरून हे काढण्यासाठी मी तुम्हाला हे लिहून दाखवलं. याला आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय केला. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लॉ आपण वापरतो. सिम्बॉल K कसा काढायचा, प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचं मल्टिप्लिकेशन. प्रॉडक्ट कोण येतं H3O प्लस अँड OH मायनस. मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवायडेड बाय. आता याला कोणताही कोएफिशियंट नाही त्यामुळे आपण हे असंच घेतलेलं आहे. डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O into molar concentration of H2O. But as H2O in large extent, H2O म्हणजे वॉटर सोल्युशन मध्ये ॲक्वियस सोल्युशन आहे, डायल्यूट आहे, त्याच्यामध्ये वॉटर खूप जास्त आहे. सॉरी हे वॉटरच आहे. त्याचं प्रमाण त्यामधले फक्त थोडे मोलेक्युल्सचं काय होत असतं डिसोसिएशन होत असतं. नंबर ऑफ मोलेक्युल्स रिमेन्स अनडिसोसिएटेड and therefore concentration of H2O is taken as constant. concentration of water हे काय करायचं कॉन्स्टंट, कारण वॉटर मॉलिक्यूल मध्ये फक्त काहीच मॉलिक्यूल डिसोसिएट होतात
आणि बाकीचं वॉटर कसं राहत असतं अनडिसोसिएटेड राहत असतं. म्हणून K into concentration of H2O into H2O, that means H2O square equal to concentration of H2O plus into concentration of OH minus. But as concentration of H2O constant, H2O constant, that means H2O square is also constant. H2O constant means H2O square सुद्धा काय झाला constant झाला. Therefore K into K dash चा square करायचा नाही. Equal to concentration of H3O plus into concentration of OH minus. K into K dash ला आपण एक वेगळा सिंबल वापरला KW. W फॉर वॉटर. कारण आपण हा जो प्रॉडक्ट काढतोय आयोनिक प्रॉडक्ट काढतोय तो कशासाठी आहे किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो काढतोय आपण तो कशासाठी आहे वॉटरसाठी. therefore KW equal to concentration of H3O plus into concentration of OH minus. फायनल आपलं काय रिलेशन आलं KW equal to concentration of H3O plus into concentration of OH minus. where वॉटरचं डिसोसिएशन लिहिलं लॉग मास ऍक्शन अप्लाय केला concentration of this into this divided by concentration of this. As concentration of water is constant, K into H2O square is constant. Therefore K into K dash, that is the KW equal to concentration of H3O plus into concentration of OH minus, where KW is called as ionic product of water. And therefore ionic product of water is the product ला पुढच्या प्रोडक्टचा अर्थ आहे गुणाकार. ionic product of water is product ऐवजी मल्टिप्लिकेशन म्हणते मी is multiplication of concentration of hydronium ions and concentration of hydroxyl ions. किंवा आता याची जर आपण ionic product ची डेफिनेशन केली तर हा काय या दोघांचा गुणाकार आहे. ionic product of pure water is the product म्हणजे इथं गुणाकार product of molar concentrations of hydronium ion and hydroxyl ions at equilibrium in pure water at a given temperature. हे महत्त्वाचं आहे at a given temperature because Kw depends on temperature. Kw किंवा ionic product म्हणजे काय? It is a product of molar concentration of hydronium ions and hydroxyl ions in pure water and at a given temperature. जर टेम्परेचर बदललं तर Kw ची व्हॅल्यू ही काय असते बदलत असते. त्यामुळे त्या टेम्परेचरला Kw काय असतो फिक्स असतो. हा आयोनिक प्रॉडक्ट झाला. आता Kw काय असतं Kw ची व्हॅल्यू Kw इक्वल टू concentration of H3O plus into concentration of OH minus. किंवा हे असं पण लिहिलं जातं Kw equal to concentration of H plus into concentration of OH minus. आणि ही जी व्हॅल्यू आहे फिक्स्ड आहे 1 into 10 raised to minus 14. पण कितीला at 298 केल्विन म्हणजे at about 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर बदललं की Kw बदलणार आहे. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे जवळपास 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विनला Kw ची व्हॅल्यू किती असते 1 into 10 raised to minus 14. का? बिकॉज इन केस ऑफ प्युअर वॉटर जर प्युअर असेल तर जेवढे H+ असतील तेवढेच OH मायनस असतील. किंवा हे पण आपण असं पण लिहू शकतो जेवढे H3O+ असतात तेवढेच OH मायनस असतात. आणि प्युअर वॉटरमध्ये H3O+ किंवा H+ किती असतात किंवा OH मायनस तर 1 into 10 raised to minus 7 मोल्स. तर 1 into 10 raised to minus 7 1 into 10 raised to minus 7 into 1 into 10 raised to minus 7. मग काय झालं या दोन्हीची व्हॅल्यू घातली आपण Kw equal to concentration of molar concentration किती आहे याचं 1 into 10 raised to minus 7 moles per dm cube.
into concentration of OH minus 1 into 10 raised to minus 7 म्हणजे किती झालं 1 into 10 raised to minus 14 म्हणजे हे आन्सर आलं पण किती केल्विनला 298 केल्विनला किंवा 25 डिग्री सेल्सियसला म्हणजे 25 डिग्री सेल्सियसला concentration of H plus equal to concentration of OH minus in case of pure water into 1 into 10 raised to minus 7. Kw is always constant which is 1 into 10 raised to minus 14 but at 298 Kelvin. Kw आपल्याला पुन्हा लागणार आहे कारण तो कॉन्स्टंटच असतो 10 raised to minus 1 into 10 raised to minus 14 पण 25 डिग्री सेल्सियसला. आता आपण pH आणि pOH च्या डेफिनेशन बघूया. pH स्केल pH is negative defined pH or pOH असा क्वेश्चन असू शकतो. pH is negative logarithm to the base 10 of मोलर कॉन्सन्ट्रेशन. कारण कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतं. आपल्याला इथं कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये घेते मोल पर डीएमपी म्हणजे मोलर आर महत्वाचं आहे. टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स किंवा H प्लस आयनलाच आपण काय म्हणू शकतो H3O प्लस ions. pH is negative logarithm to the base 10 of molar concentration of H plus ions ही pH ची डेफिनेशन आहे. आणि pH कसा मग दाखवला जातो pH equal to minus log to the base 10 of molar concentration of H plus ions or pH equal to minus log to the base 10 of H plus च्या ऐवजी आपण काय म्हणूया त्याला H3O plus molar concentration of H plus ions. या दोन्हीचाही अर्थ काय होतो एकच होतो. आपल्याला या पद्धतीने pH कॅल्क्युलेट करायचे ते या फॉर्म्युला त्यामुळे या हा फॉर्म्युला आणि ही डेफिनेशन पार्ट पाहिजे कारण डिफाइन pH किंवा pOH विचारलं जातं किंवा गिव द रिलेशन बिटवीन pH अँड pOH विचारलं जातं. आणि आता डेफिनेशन ऑफ pOH similar to pH. pOH is defined as it is negative logarithm to the base 10. हा जो लॉग आहे तो कुठला घ्यायचा आपला नेहमीचा टू द बेस 10 निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स OH minus ions. Negative logarithm to the base 10 of molar concentration of hydroxyl ions OH minus ions and pOH equal to minus log to the base 10 of molar concentration of OH minus ions. या पद्धतीने आपण काय करायचं pOH कॅल्क्युलेट करायचा आहे पुढे म्हणजे हा फॉर्म्युला आणि ही डेफिनेशन काय पाहिजे आपली पाठ पाहिजे. आपण इथं pH आणि pOH च्या डेफिनेशन बघितल्या. आता आपण बघणार आहोत रिलेशन बिटवीन pH अँड pOH. derive the relation between pH and pOH असा क्वेश्चन असतो. derive the relation between pH and pOH किंवा prove किंवा काय असतो prove pH plus pOH equal to 40. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे फॉर एनी सोल्युशन pH plus pOH
यांची बेरीज किती आली पाहिजे 14 आली पाहिजे. आता आपण हे प्रूव्ह करूया pH प्लस POH इक्वल टू 14. रिलेशन बिटवीन pH and POH. We know ionic product of water Kw equal to concentration of H plus किंवा आपण याला कसं लिहू शकतो concentration of H3O plus into concentration of OH minus at 298 Kelvin ionic product ची व्हॅल्यू ही फिक्स आहे आणि ती किती आहे 1 into 10 raised to minus 14. That means Kw equal to concentration of molar concentration of H plus into molar concentration of OH minus, which is equal to 1 into 10 raised to minus 14 at मात्र टेम्परेचर विसरायचं नाही at 298 Kelvin. Therefore आपण फक्त लिहिलं molar concentration of H plus into molar concentration of OH minus equal to 1 into 10 raised to minus 14. आपल्याला प्रूव्ह करायचा ह्याचा आपल्याला pH करायचा आहे याचा POH. ज्याचा pH करण्यासाठी by taking log of both sides, taking a log अर्थातच log to the base 10 of both the sides, दोन्ही कडचा काय करायचा log घ्यायचा. ह्याचा log घेतला तर काय log of H plus. आता यांचं प्रॉडक्ट आहे म्हणजे लॉगची काय होणार बेरीज प्लस log of OH minus equal to log of सगळे log to the base 10 आहेत 1 into 10 raised to minus 14. आता log of H plus pH करण्यासाठी याला काय केलं आपल्याला पाहिजे मायनस केलं पाहिजे म्हणजे याचा साइन काय करायच्या इन्व्हर्ट करायच्या. बाय इन्व्हर्टिंग दी साइन्स दोन्ही कडच्या साइन काय करायच्या इन्व्हर्ट करायच्या. इन्व्हर्टिंग दी साइन्स याचा काय केला मायनस log हे वरती लिहिते मी साइन इन्व्हर्ट केली मायनस लॉग ऑफ H प्लस किंवा काही वेळेला H3O प्लस सुद्धा घेतील. ह्याची पण साइन इन्व्हर्ट करायची आपल्याला पण मधला जे आहे ॲडिशन ती ठेवायची प्लस मायनस लॉग ऑफ OH मायनस इक्वल टू मायनस लॉग ऑफ 1 into 10 raised to minus 14. आता निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ऑफ H प्लस म्हणजे हा काय झाला आपला pH प्लस निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 ऑफ OH मायनस म्हणजे काय झालं POH. pH प्लस POH मायनस 1 into 10 raised to minus 14. 10 raised to minus 14 चा लॉग येतो बार 14. 10 raised to minus 1 चा लॉग येईल बार 1. 10 raised to minus 2 चा लॉग येईल बार 2. इथं आहे 10 raised to minus 14 म्हणजे लॉग आला बार 40. मायनस मायनस काय झाले प्लस झाले म्हणजे pH प्लस POH इक्वल टू काय झालं 14 झालं ॲट किती टेम्परेचरला 298 केल्विन टेम्परेचरला. Thus we proved the relation pH plus POH equal to 14. आता इथं क्वेश्चन काय सांगितलं होतं मी prove the pH plus POH equal to 14 किंवा derive the relation between pH and POH. पहिल्यांदा काय लिहिलं आपण H plus into OH minus equal to 1 into 10 raised to minus 14. ही कशाची व्हॅल्यू असते Kw ची. Kw नंतर काढला आपण दोन्ही साइडचा काय घेतला लॉग घेतला टेकिंग द लॉग ऑफ द बोथ साइड लॉग घेतला म्हणून ॲडिशन झाली. आता आपल्याला याचा pH मध्ये कन्वर्ट करण्यासाठी साइन इन्व्हर्ट केल्या म्हणजे काय केलं निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस प्लस निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस इक्वल टू मायनस इंटू दिस व्हॅल्यू. आता हे झालं विच इज निगेटिव्ह लॉग म्हणजे झाला pH प्लस झाला POH आणि हे मायनस साइन तसंच आहे लॉग ऑफ 10 raised to minus 14 म्हणजे झाले बार 14 म्हणजे झाले 14 प्लस pH प्लस POH इक्वल टू 14. ओके पुढच्या लेक्चरला आपण ॲसिडिटी बेसिसिटी आणि न्यूट्रलिटी बघूया. थँक्यू.